नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीने अस्मितावरती प्राणघातक हल्ला केलेला असतो, पण इथे अर्जुनने अस्मिताचा जीव वाचवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ह्या सगळ्या झटापटीमध्ये अस्मिताच्या पोटात दुखायला लागतं. तिला जणू काही लेबर पेन सुरू झालेले असतात. 9 महिने पूर्ण झालेले नसतानासुद्धा अस्मिताची प्रीमिच्युअर डिलिव्हरी झालेली असते आणि तिने गोंडस बाळाला जन्म दिलेला असतो. पण दोघेही सुखरूप असल्यामुळे घरामध्ये टेन्शनचं नाही तर आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता प्रियाने साक्षीला सांगितलेलं असतं की सचिन दीक्षित याचं लग्न झालं आहे तिच्या नणंदेबरोबर, म्हणजे अस्मिताबरोबर, आणि अस्मिता प्रेग्नेंट आहे, ती आता आई होणार आहे. हा माणूस तुला सरळ सरळ फसवतोय आणि तू फसतेस. तेव्हा ही गोष्ट तिला समजल्यानंतर आता साक्षीला खूप राग आलेला असतो. पण ती करणार तर करणार काय, कारण का साक्षी खरोखरच सचिनच्या प्रेमात पडलेली असते. तिला सचिनबरोबर लग्न करून सुखाचा संसार करायचा असतो, पण मध्येच आता मिठाचा खडा पडल्यासारखं तिला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी म्हणत असते, जरी काहीही झालं तरी मी सचिनला कुणाबरोबरही शेअर करू शकणार नाही. जरी पण सचिनचं लग्न अस्मिताबरोबर आधी झालं असलं तरीसुद्धा ते मला मान्य नाही आहे, कारण माझं सचिनवरती खरंखुरं प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबरच राहायचं आहे. तेव्हा साक्षी म्हणते, आणि त्यासाठी जरी मला आपल्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या त्या व्यक्तीला संपवावं लागलं ना तरीसुद्धा चालेल. मी पण महिपत शिखरेची मुलगी आहे. जे मला हवंय ते मिळवण्यासाठी मी कुठल्याही पातळीला जाऊ शकते, असं साक्षीने ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच ती म्हणते की आता मला अस्मिताला संपवावं लागलं तरीसुद्धा चालेल. काहीही झालं तरीसुद्धा सचिन तिच्याकडे जाता कामा नये. मी त्याला तिच्याबरोबर शेअर नाही करणार. त्याला माझ्याबरोबर इथेच राहावं लागेल. त्यासाठी मला त्याच्याजवळ घाईघाईने का होईना पण लग्न करायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी म्हणत असते की सचिन, आपण एक काम करूया ना, आपण दोघेजणं लग्न करूया का. तेव्हा सचिन म्हणतो, अगं पण इतकी का घाई आहे, आपण लग्न करू, पण थोडं थांब ना, तुझ्या मामांना तरी येऊ दे. तेव्हा ती म्हणत असते की काय गरज आहे मामांची वगैरे, आपण दोघेजणं लग्न करू आणि सुखाने एकमेकांबरोबर संसार करू. आता मामा कधी परत येतील मला नाही माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिन म्हणत असतो, अचानक हिला काय झालं, हिला माझ्याबरोबर घाईघाईने इतकं लग्न का करायचं आहे. तेव्हा सचिन थोडासा घाबरत असतो, कारण त्याला फक्त टाईमपास करायचा आहे, त्याला कुठेतरी राहायचं आहे. म्हणून तो जर त्याच्या घरी गेला तर आईवडिलांना समजेल की ह्याची नोकरी गेली आहे. अस्मिताकडे तो जाऊ शकत नाही आहे, कारण का तर अस्मिताला त्याने फसवले आणि सुभेदार घराणा इतका मोठा आहे की तिथे गेला तर पुन्हा ते लोक इन्सल्ट तर करतीलच, पण त्याला शिक्षासुद्धा देतील अर्जुनला. आणि त्याचबरोबर अर्जुनच्या वडिलांना सचिन खूपच जास्त घाबरत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अस्मिता आता माफ करणार नाही, पण तिलाच इथे इम्प्रेस करण्यासाठी सचिन प्रयत्न करत असतो. तिच्या मनातला राग जो काही आहे तो बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रेक्षकांनो, तो राग आता हळूहळू कमीही होत असतो. पण इथे आता साक्षीला वाटत असतं की काही झालं ना तरी सचिन अस्मिताकडे जाता कामा नये. पण जेव्हा त्याला कळेल की तिला बाळ झाले, ती आई झाली, मग तो अस्मितासाठी नाही पण जर बाळासाठी तिच्याकडे गेला तर. तेव्हा साक्षीच्या मनामध्ये नको नको ते विचार येतात. ती म्हणते की जर हे बाळ जन्माला आलं ना तर मग सचिन माझ्याकडे परत येणार नाही. तो बाळाचं निमित्त करून सतत अस्मिताकडे जात राहील. मलाच आता या गोष्टीला आळा बसवायला हवा. काय करू मी. तेव्हा साक्षीने ठरवलेलं असतं की एक काम करते, अस्मितावरती आता बारीक लक्ष ठेवते. ती कधी वॉकला बाहेर पडते हे आता मला प्रियाला विचारायला हवं. ती प्रियाला फोन करते आणि विचारते की मला अस्मिताला एकदा बघायचं आहे गं, म्हणजे ती नक्की कशी दिसते, ती प्रेग्नेंट आहे ना, ती कधी बाहेर येते वॉकला मला सांग ना, मी तिला गाडीमधूनच बघेन.
तेव्हा प्रिया म्हणते, नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय? तुला अस्मिताला का बघायचं आहे? ती म्हणते, प्लीज सांग ना, ती वॉकला कधी निघते? तेव्हा संध्याकाळी ती 5 वाजेपर्यंत वॉकला निघते, 5 ते 5:30. तेव्हा इथे तिच्याबरोबर कुणी ना कुणीतरी असतं पण, म्हणजे सायली किंवा कल्पना कुणीतरी तिच्याबरोबर वॉकला असतं. कधी कधी विमलसुद्धा असते. साक्षी म्हणते, हो ना, बरं बरं ठीक आहे, मला फक्त तेवढीच माहिती हवी होती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी सचिनला घरामध्ये लॉक करून ठेवते आणि त्या वेळेला हुडी वगैरे घालून स्वतःला पूर्णपणे कव्हरअप करून ती आता गाडीमधून आलेली असते. तिच्याकडे एवढा मोठा धारदार चाकू असतो. आणि इथे आता अस्मिता रस्त्याने आता गवतावरून चालत असते. छान अशी इकडे तिकडे चालत असते, फोनवरती बोलत असते आपल्या मैत्रिणींबरोबर. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सचिन हा रूमवरती असतो, कारण साक्षीने त्याला काहीही सांगितलेलं नसतं. त्यानंतर साक्षी येते आणि अस्मिताला बघते. तिने हुडी घातलेली असते, तोंड पूर्णपणे कवर केलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षी आता अस्मिताला बघते. तिला ते आलेलं पोट, ती इतकी सुंदर दिसत असते. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की सचिन माझ्याबरोबर आता आहे, त्याचा नक्कीच काहीतरी हेतू असावा, पण तो इतक्या छान बायकोकडे परत नक्कीच येऊ शकतो. मला खात्री आहे अस्मिताला बाळ झाल्यानंतर त्याला प्रेमाची जाणीव होईल आणि तो बाळासाठी अस्मिताकडे परत येईल. तेव्हा मला काही करून इथे आता त्याला थांबून ठेवावंच लागेल आणि त्यासाठी अस्मिता आणि अस्मिताच्या बाळाने जाणं गरजेचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अस्मिता चालत असताना आता साक्षी येते आणि मागून तिच्या पोटामध्ये ती चाकू खुपसणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अर्जुनने मागून हात पकडलेला असतो. अर्जुन अस्मितासाठी भेल आणायला गेलेला असतो आणि तेवढ्यातच इथे आता त्याने साक्षीचा हात पकडलेला असतो. तो म्हणतो, कोण आहेस तू? आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन हा तिला पकडायला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीने अस्मिताचा हात पकडून तिला गचका दिलेला असतो आणि ती जोरात तिच्या पोटामध्ये चाकू खुपसणार. तेवढ्यातच अस्मिता घाबरलेली असते, खूप जास्त घाबरलेली असते. तिच्या पोटामध्ये कळा मारतात, तिला चमका मारतात, तिला लेबर पेन सुरू होतात असं तिला वाटतं. ती म्हणते, अर्जुन. आणि तेवढ्यातच इथे अर्जुन आता साक्षीला पकडायला जाणार. तेवढ्यातच ती तिथून पळून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, गाडीमध्ये बसून तिथून आता साक्षी निघून गेलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुणीतरी लेडी होती, पण अस्मिता ताई, तिने तुझ्यावरती का हल्ला केला असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता म्हणत असते की अर्जुन, माझ्या पोटात खूप जास्त दुखतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, ताई आपण हॉस्पिटलला जाऊया का? इथे आता सायली दरवेळेला अस्मिताबरोबर वॉकला जायची. तेव्हा अर्जुन आता म्हणत असतो की मी सायलीचा रोल प्ले करतोय, तर मी तुझ्याबरोबर वॉकला येतो. आणि तेव्हा ते दोघेजणं बहीण भाऊ वॉकला गेलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की ताई, तू इथे आता मस्त ह्या गवतावरून चाल, मी तुझ्यासाठी भेल घेऊन येतो. कारण अस्मिता म्हणते की अर्जुन, मला भेल खावीशी वाटते रे. तेव्हा अर्जुन तिच्यासाठी भेल आणायला गेलेला असतो आणि तेवढ्यातच साक्षीने तिच्यावरती हल्ला केलेला असतो. तेव्हा तिला लेबर पेन सुरू होतात. अर्जुन तिला गाडीमध्ये टाकून सिटी हॉस्पिटलला घेऊन जातो. डॉक्टरांना तिला चेक करायला सांगतो आणि त्यानंतर तो लगेचच प्रताप काका, त्याची मम्मा सगळ्यांना फोन करून सांगतो की अस्मिताला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे आणि तिच्याबरोबर जे काही घडलेलं असतं ते सगळं सांगतो. तेव्हा सगळे धावत पळत आता सिटी हॉस्पिटलला येतात. सायलीसुद्धा येते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते की नक्की ह्या साक्षीने केलं काय? अस्मिताला मारण्याचा तर प्रयत्न केला नसेल ना? तेव्हा इथे सगळेजण आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतात आणि प्रियासुद्धा घाबरलेली असते की अस्मिताला काही झालं तर नसेल ना? तेव्हा ही साक्षी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही करू शकते हे प्रियाला बरोबर समजलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ती साक्षीला फोन करते आणि म्हणते की अस्मितावरती हल्ला तू तर केला नाहीस ना गं? तेव्हा इथे आता साक्षी म्हणत असते, मी काही केलेलं नाही आहे, कारण का मी काही करायच्या आधीच तो अर्जुन मध्ये आला आणि त्याने त्याच्या बहिणीचा जीव वाचवला. तू मला का नाही सांगितलंस की अस्मिताबरोबर आज वॉकला ती कल्पना नाही, अर्जुन आलाय ते? तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, मला कुठे माहिती होतं तो अर्जुन येणार आहे,
कारण का आता सायली अर्जुनचा रोल प्ले करते आणि अर्जुन सायलीचा रोल प्ले करतोय. तेव्हा सायली अस्मिताला वॉकला घेऊन जात असते, तेव्हा अर्जुन अस्मिताबरोबर वॉकला गेला असेल हे माझ्या लक्षात नाही आलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथं आता साक्षीला कळतं की हे कारस्थान आता जे मी केलं आहे हे जर माझ्या अंगी आलं तर अर्जुनने या गोष्टीचा छडा लावला आणि माझ्यापर्यंत पोचला तर मीच खरी गुन्हेगार आहे हे तर त्याला समजेलच, पण मी जिवंत आहे हे सत्यसुद्धा अर्जुनला समजेल. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षीने आता गुन्हा करून घाबरलेले असते. आता या सगळ्याचा परिणाम असा वाईट होतो की अजून अस्मिताला 9 महिने पूर्ण झालेले नाहीत आणि तिला इथे आता लेबर पेन सुरू होतात, कारण ती खूप घाबरलेली असते. तिच्या पोटाला इथे खूप जास्त प्रमाणात धक्कासुद्धा बसतो, कारण साक्षी तिला खेचून तिच्या आता पोटामध्ये चाकू खुपसणार असते आणि तेवढ्यातच अर्जुनने हात पकडलेला असतो. तेव्हा इथे आता सगळ्या या धक्काबुक्कीमध्ये तिच्या पोटाला दुखापत झाली आहे का असं सगळ्यांना वाटत असतं, पण तसं काही होत नाही. पण इथे अस्मिताची डिलिव्हरी झालेली असते. तर प्रेक्षकांना, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आता आपल्या अस्मिताची झालेली असते आणि अस्मिताला गोंडस असं बाळ झालेलं असतं. तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. बाळ सुखरूप आहे ना, अस्मिता सुखरूप आहे ना, सगळेजण विचारत असतात आणि बाळ आणि अस्मिता दोघेही सुखरूप असल्यामुळे या गोष्टीची भीती गेलेली असते की प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स येतात, ते तर नाही आहेत ना. तर इथे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की कसलंही टेन्शन घेऊ नका, बाळ आणि इथे आई दोन्हीसुद्धा सुखरूप आहेत आणि काहीही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण एकमेकांचं अभिनंदन करतात. फक्त प्रश्न उरलेला असतो, ती मुलगी नक्की होती कोण? ती मुलगीच होती जिने माझ्या बहिणीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ती नक्की कोण होती हे शोधून काढायलाच हवं. आता ज्या एरियामध्ये ते दोघेजणं असतात तिथे CCTV कॅमेरे आहेत का? आणि जर आहेत तर कुठल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड झालं असेल, या सगळ्याचा विचार अर्जुन करत असतो. ही गोष्ट आता सचिनला समजलेली असते. सचिनला समजलेलं असतं की बाळ जन्माला आलेलं आहे. सचिन म्हणतो की अजून तर वेळ होता, म्हणजे डॉक्टरांनी दिलेली तारीख, त्या तारखेच्या आधीच बाळ जन्माला आले, याचा विचार प्रेक्षकांनो केला जात असतो. आणि तेव्हा इथे अर्जुनला समजलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे सगळं कुणीतरी जाणून बुजून करण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या बहिणीजवळ कुणाची काय दुश्मनी असणार आणि एक लेडीज येऊन माझ्या बहिणीला प्रेग्नंट असताना मारण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ही नक्की कोण व्यक्ती असेल, या सगळ्याचा विचार अर्जुन करत असतो. घरातल्या सर्व लोकांना टेन्शन आलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणत असते की अर्जुन आता किती दिवस अस्मिताला इथे ठेवणार आहेत काही माहिती नाही, पण लवकरात लवकर आपण अस्मिताला घरी घेऊन गेलं पाहिजे. अश्विन आहेच ना, अश्विनसुद्धा डॉक्टरच आहे. जर काही वाटलं तर आपला अश्विन अस्मिताला चेक करत जाईल आणि डॉक्टरांजवळ तो बोलून घेईल. पण इथे ठेवणं रिस्की आहे. आपण आपल्या अस्मिताला घेऊन घरी जाऊया, नाहीतर ज्या व्यक्तीने अस्मितावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा येऊ शकते ना, अशी शंका तिने आता वर्तवलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, डॉक्टरांजवळ बोलून लवकरात लवकर डिस्चार्ज घेण्यात आलेला असतो. बाळ आणि अस्मिता या दोघांनाही आता घरी आणलेलं असतं. तेव्हा इथे सायलीने सगळी तयारी केलेली असते आणि सायली म्हणते की चला आता अर्जुन सायलीचं हे नाटक बास झालं. तुम्ही तुमची कामं करा आणि माझी कामं मला करू द्या, कारण आता अस्मिताताई घरात आलेल्या आहेत. मला त्यांचे लाड पुरवायचे आहेत आणि बाळाचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता चांगल्यातून काहीतरी वाईट होतं असं म्हणतात, म्हणजे वाईट होणारच होतं, पण तरीसुद्धा त्याच्यातून चांगलं असं घडलेलं असतं की डिलिव्हरी झालेली असते, पण बाळ आणि अस्मिता दोघेही सुखरूप असतात. आणि त्याच्यामध्ये इथे अर्जुन आता नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला सुरुवात करतो आणि त्याचबरोबर ज्या एरियामध्ये तो असतो तिथले सगळे CCTV कॅमेरे आता तो चेक करत असतो आणि त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो, ज्या मुलीने अस्मिताला मारण्याचा प्रयत्न केला आणि ते सुद्धा ती प्रेग्नंट असताना. या सगळ्याचा सचिनजवळ तर काही संबंध नाही आहे ना. बऱ्याचशा गोष्टी अर्जुनच्या मनामध्ये आलेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, या सगळ्यामध्ये जर सचिन असेल आणि तो ज्या मुलीला डेट करत होता ती मुलगी जर या प्रकरणामध्ये इन्वॉल्ड असेल तर त्या दोघांनाही मी सोडणार नाही आहे. त्या दोघांनासुद्धा मी जेलमध्ये पाठवणार. माझी बहीण माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे ना, ते त्या दोघांना माहिती नाही आहे.
तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन मी तुझ्याबरोबर आहे. अस्मिताईला ज्या कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे आपण त्या व्यक्तीला नाही सोडायचं. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्जुनने आता साक्षीचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते. त्या गाडीला आता तो पूर्णपणे आता ट्रॅक करणार असतो. ती गाडी कुठून कुठे आली हे सगळं तो आता शोधून काढणार असतो आणि अस्मिताच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर गजाआड करणार असतो, हे मात्र नक्की.